कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंदाधिक दुरावली ऐशे वर्मा मद दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोणी बहु अवघड आहे संत भेटी परिद जेठी करुणा केली ऐशे वर्मा मद दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोणी तुका म्हणे मन नोहे वृत्तीवरी तुका म्हणे मन नवे वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन ऐशे वर्मा मद दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोणी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासपिता ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि ओम नमो ज्ञानेश्वर
ओसरी काहीच नेणे, परंतु बोलतो वचने अति भाविक, तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, माझी आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी. कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंदाधिक दुरावली, ऐशे वर्म मद दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोणी. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, ऐशे वर्म मद दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोणी. तुका म्हणे मन नये वृत्तीवरी, परिणाम तुका म्हणे मन नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडेना, ऐशे वर्म मद दावी नारायण, अंतरीच्या खुणा प्रगटवणे. कारणाशिवाय कुठलेही कार्य घडत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि परत दुसरी गोष्ट, आपल्या जुन्नर साईडचे हांडे भाऊ भेटले आपल्याला, आणि आज इथं जे येणं झालं आज आमच्या इथे, ते सेक्रेटरी आहेत मला वाटतं सरचिटणीस शंकर कोळेकर, त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला इथे येणं झालं. पण डायरेक्ट त्यांच्या माध्यमातून नाही, त्यांचे जे बंधू आहेत, काय त्यांचं नाव, 9व्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय अंतिम सत्य, राजविद्या राजगुह्य योग. तो योग सापडला पाहिजे. योगाचा आपण आपल्याला अजून अर्थच काही कळालेला नाही. योग म्हटल्यावरती बाकीच्यांनी योग याग विधी येणेनो हे सिद्धी असा त्याचा अर्थ करून टाकला आणि सगळं वाटोळ करून टाकलं. हो, अर्थाचा अर्थ आणि भागवताच्या चिंध्या. अर्थ लोपले झाडू संतांचे मार्ग म्हणजे संत जसे चालले पुढून की यांनी मागून झाडू घ्यायचा किंवा काहीतरी एखादं धान्याचं काहीतरी साधन घ्यायचं आणि त्यांच्या पाठीमागून झाडून जायचं. असं आहे का? नाही आहे तसं. झाडू संतांचे मार्ग. आड राणी भरले जग त्यांना बाहेर काढायचंय. आड राणी म्हणजे राणात आता वनात शोधायचे की काय, कुठं जायचे त्यांना शोधायला. अरे हे जप तप कर्म वगैरे जे करायला गेलेत ना त्यांना आणायची तिथे. आणि हे ऐकायला लावायचं श्रवण करा कुणाला, त्यांना जप तप करायला गेले ते. आणि आता पुरावा आहे, पुराव्याशिवाय बोलू नये कीर्तनकारांनी. भागवतातला 14वा अध्याय आणि 22वा श्लोक सांगतोय की जे जप तप हिमालयात जे गेलेले आहेत ना ते पाठीमागच्या जन्मातलं पाप भोगायला गेलेले आहेत. आता ते तुमचं कधी कल्याण करणार आहेत? हा, ह्याला जीवनमुक्त म्हणता येईल का? जीवनमुक्त आपण आहोत. आपण काय करतो, आपण ती गोष्ट समजून घेतली आणि काय करायला गेलं, जशी आहे तशी जगाला वाटण्याचा प्रयत्न करतो, त्याला जीवनमुक्त म्हणतात.
आणि त्यांना जे म्हणतात ते व्हिडिओमुक्त, त्यांना काय खबरच नाही, काय फक्त आपल्याच ह्याच्यामध्ये तल्लीनमध्ये असतात. अरे फायदा काय आहे? आपण एकमेकाला सहाय्य करू, अवघे धरून सुखंत, हे का म्हटलेलं आहे? एकमेकाला आपल्याला जी गोष्ट कळाली की इतरांना सांगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ही गोष्ट बरं कोणी कोणाला सांगायचंय? हा, जे आपल्याला जर कळालं तर आपण दुसऱ्याला सांगू शकतो ना. आपल्याला जर काही कळालं नाही तर दुसऱ्यांना काय सांगू शकतो? सांगा बरं. सवे आपणची रीता रडे फुलांच्या हिता, रडे फुलांच्या हिता, रडे फुलांच्या हिता, रडे फुलांच्या हिता, आपणची सवे रीता आणि रडे फुलांच्या हिता. घ्या जेवून, घ्या जेवून. अरे पानच अजून वाढली नाही तर घ्या जेवून कसं काय? बरं आली पानं, त्याच्यामध्ये काहीच नाहीये, काहीतरी असायला पाहिजे की नाही? आता तुमचं हे झाले समजा, असेल नसेल मला नाही माहिती, पण असेल समजा जेवण, फक्त आपण आहे म्हणून. आता नुसती पानं वाढली आणि आपले नियोजनकर्ते आले म्हणले घ्या जेवण, होईल जेवण? असं आपणची रीता आणि रडे फुडिलांच्या हिता, असं नाहीये बाबांनो. आमच्या तुकाराम महाराज, तुका म्हणेचा कोणी सांगे मज तुकाराम महाराजांनी पहिलं चाखलं आणि मग दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. तसं आपण पहिलं चाखायचंय आणि मग दुसऱ्यांना द्यायचंय. जोपर्यंत आपण त्याची जर गोडी कळत नाही तर दुसऱ्यांना सांगू शकतो का? सांगा बरं, सांगू शकतो का आपण? तसं पहिलं आपण चाखलं पाहिजे आणि ते कुणी चाखायला पाहिजे. इथला जर अजून म्हणत असेल देव का असा आहे का, ऐक्यावर पडलाय का? अरे हा देव ऐकताच आहे, पण तुला कळाला नाही म्हणून म्हणतो देव ऐकतो. ऐकताच देव आहे असं साधू संतांनी करून ठेवलाय. अमेरिकेसारख्या देशामध्ये आमच्या स्वामी विवेकानंदांनी सांगावं, अरे जसं आपण एकमेकाला जसं फूल देतो ना तसा धर्म आपल्याला एकमेकाला देता येतो. आणि आपण इथून म्हणायचं बरं आपल्या भारतीय देशामध्ये ही संस्कृती वाढलेली, त्यांनी असं म्हणावं इथं देव मिळतो का? अरे मग आपण कशासाठी का? साधू संतांनी आमच्या आधी पहिले केले आणि मग सांगितले. आपलं उलटे, आपण पहिले सांगायला सुरुवात, अजून काहीच केले नाही. केले जर असतं तर त्याचा परिणाम दिसला असता. मग एक शब्द येऊन गेला, परिणाम. परिणाम दिसायला पाहिजे की नाही? साधू संतांनी आमच्या ज्या टायमाला तो अनुग्रह घेतला. आता इथे प्रश्न आलाच प्रश्न, मी जे आहे वस्तुस्थिती बोलायची बरं का. एकाला मी विचारलं 70 कीर्तन झालेली महाराज बाबा, किती? 70. आणि मला म्हणत मी आता 71व्या कीर्तनाला अमुक अभंग घेणार आहे. तर मी त्याला विचारलं, वस्तुस्थिती बोलावी जी घडलं असेल ते. मी त्यांना विचारलं बाबा अनुग्रह म्हणजे काय? छे 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 ते सगळं आमच्याकडे काही नाही. अरे मग तू सांगणार काय? हा, एखाद्याचं जर लग्न झालं असेल तर तो म्हणेल ना मामा आता असं लग्न झालं, मी अशा थाटामाट्यामध्ये लग्न केलं म्हणणार ना. आणि ज्यांनी केलंच नाही ते सांगेल का? आता ह्यांना जर अनुग्रहच माहित नाही आणि साधू संतांची प्रक्रिया ही अनुग्रह म्हणजे काय, प्रबोध म्हणजे काय, पण ही नाही आहे का शास्त्रामध्ये? शास्त्र आपण वाचतो ना, हे शब्द नाही आहेत का? अनुग्रह प्रबोध ज्ञानेश्वरीमध्ये नाही आहेत का? हा, प्रबोध देऊनी केले सुखी, तुकाराम महाराजांचा अनुग्रह आहे. म्हणणे असं. बरं आता रामदास स्वामी म्हणतात ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मुक्त झाला. हे आपल्या वाचनात गेलं नाही का? हा, सांगा बरं मला. अरे ही सामान्य जनता कशासाठी येते? तुमच्याकडून काहीतरी घ्यावं, मिळावं, त्यासाठी येते. 2-2 तास, 2 तास नाही, आमचे 6 वाजल्यापासून आता घरी जाईपर्यंत 12 वाजणार, म्हणजे 7 तास गेले का? नुसतं जेवायला आलो आम्ही इथे. ही जेवायला आली मंडळी, त्यांना काही घरात भेटत नाही. सांगा बरं काय कमी बरं. कुठल्या एखाद्या व्यक्तीने समोरच्याने विचारलं बाबा तुम्ही जे अनुग्रह आणि प्रबोध सांगता ते आम्हाला काय, ते काय गुड आहे आम्हाला सांगा. असं कधी कोणाची हिंमत आली विचारायची नाही ना, कारण ह्यांना काय पडलंच नाही ना. नुसतं फक्त म्हणायचं धर्माचे रक्षक त्याची विष्णूचे अवतार झाले, पुढे होतील हे देणे ईश्वराचे. फक्त इथून यांनी म्हणायचं आणि आपल्याला धर्माचा अर्थ काहीच माहिती नाही. अरे धर्म सुद्धा हे नाव नाहीये. नो मॅन इज बॉर्न टू एनी रिलीजन, ही हॅज अ रिलीजन ऑन हिज माइंड.
धर्म माणसाचा धर्म ही माणसाचा जन्म कुठल्याही धर्मात सुद्धा जन्माला येत नाही. काय लावून ठेवले आपण धर्म धर्म धर्म, कळाला का? अरे आमचे स्वामी विवेकानंद जर म्हणतात धर्म जर कळाला तर माणूस सगळे अंगावरचे कपडे काढून देईल, पण धर्म जर कळाला जर धर्म कळायला जर समजा त्याला कळाला नाही तर अख्खे रक्ताचे पाठ वाहतील. काय धर्म सांगायला काय लागतं सांगा बरं? ह्या सोयी सुद्धा नव्हत्या पहिल्या साधू संतांना होत्या. आता ज्या सोयी आता आपल्याकडे आहेत त्या पहिल्या सोयी होत्या का? आज एवढ्या आईस आरामामध्ये आज आपण येतो, आपण जातो, थाटामाटा येतो जातो, त्या आता सोयी पूर्वी होत्या का साधू संतांकडे? सांगा बरं मला. हा अहो मी तर म्हणेन रामकृष्ण परमहंसाची ज्या पत्नी होत्या ना त्यांनी जेवढी माणसं घडवली तेवढी रामकृष्ण परमहंसाने घडवली नाही. सांगा बरं काय साधन होतं त्यांच्याकडे? हे साधन होते अशी आपल्याला आज जरा कीर्तन झालं, प्रवचन झालं, ते आपल्याला वा बाबा काय मोठा बाबा, जसं काय बाबाने मागून शब्दी लावून आलाय बाबा मोठा, वा बाबा तेवढंच सगळं आपलं बघतं, बाकी काहीच कळत नाही आपल्याला. बाबा वा, अरे तुझं काय वा, तुला काय कळालं का त्याच्यातलं? ज्ञानेश्वरी काय सांगते, भागवत काय सांगतं, गीता 5000 वर्षापासून सांगते आत्मा ना पैदा होतीये आणि आत्मा ना मरती आहे. याचा कधी अनुभव आपण घेतला? सांगा बरं. चालले शब्दे मला सांगायचं राहिलं 37 वर्ष चालले. सांगा बरं आत्मा ना पैदा होती और आत्मा ना मरती आहे हा शब्द आपल्यापर्यंत आला का? आपल्या तो आत्मानुभूतीला आला का? मी आणि ब्रह्म एक आहे हा अनुभव आला का? बरं भक्त आणि देव हे एक आहे असा अनुभव आला का आपल्याला? साजाचा अनुभव सांगू का? हा अनुभव आहे ना, अनुभव आमच्या टपरीतले जे चायवाले आहेत ना त्यांना कळाला, पण आपल्याला कळू नये. एवढी काय चायवाला टपरीवाला आहे ना त्याला जर म्हटलं ना हे भाई साहब 4 कटिंग दो 4 कटिंग दो, ते म्हणतो रोको. काय बोलतो? रोको. ते तुमच्या पातेल्यामध्ये ते टाकतं ते काय ते वळगाणं काय म्हणतात त्याला? हा वरगाळ वरगाळ खट 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 आवाज येतो ना, खट 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 खट. तसं साधूची कृपा झाली ना आतून असा खट 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 आवाज आला पाहिजे. सात्विक आपण रोमांची गाठ्या शब्दाचे जेवण येऊ लागले कापी तो ठरावे सोडून त्याची नेत्रे आतून त्या भितरी वाहतात. असा खट 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 आतून आवाज आला पाहिजे. येतो ना त्या पातेल्याचा आवाज, आणि पातेल्याचा आवाज येतो खट 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 खट, आणि सजीव वस्तू आहे त्याच्यातून आवाज येऊ नये खट 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 खट. निर्जीव वस्तू आहे त्याच्यातून आवाज येतो खाट खाट खाट. अरे त्याच्यात काहीतरी आहे, निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा सजीव आहे म्हणून आवाज येतो. आणि आपण सजीव असून आपल्या सजीवातून बाहेर येऊ नये असं? तुकाराम महाराजांनी ज्या टायमा बाबाजी चैतन्यांचा ज्या टायमाला अनुग्रह झाला, अनुग्रह म्हणतो मी, अनुग्रह नसर अजून कळत करून घ्या जाणत्या माणसाकडून. तुका आपले नाहीतर ते आपले नामदेव महाराज पण स्वतःला जाणते समजत होते. ते नाही जाणते, पण चांगदेव महाराज पण जाणते समजत होते. ते जाणते का? 1400 वर्ष शरीर केले ततन बोधेवीन शिले वाढविला, नाही गुरुमंत्र नाही गुरु उपदेश, आणि परमार्थाशी दोष लाविला. बरं आता मला सांगा त्या वेळेला फक्त एक चांगदेव होऊन गेला, आणि अजून जर येतात जर ह्या अनुभव जर येत नसेल तर ते चांगदेव महाराज कमी आहेत का महाराज? त्यांना काय म्हणावं? जर तू अजून म्हणत असेल देव भेटला आता कुठं असो देव आहे का? देव काय काळ्या पाण्यावर गेला की काय? तुकाराम महाराजांना जर देव कळाला, तुकाराम महाराज म्हणता आणू रेणू या ठोकळा तुका आकाश आहे एवढा, आणि आम्ही म्हणू नये आम्ही काय पोटा खालून आले, ते पोटातून आले.
अनु रेणूया थोकडा तुका आकाशा एवढा. पर नामदेव महाराज प्रमाण म्हणत होते मग प्रमाण म्हणायचे की ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिशे. पण त्यांना कसला भरला घनदाट त्याचा काही गंध नव्हता. कीर्तनकार होते, प्रवचन करते, माळकरी पण होते. मग आता ज्याने त्यांनी विचार करायचा आपल्याही गळ्यामध्ये माळा आहेत बरोबर. आज जर आपल्याला जर हा आता अनुभव आला नाही माळा घालून, मग पुढच्या जन्मामध्ये घुंगराच्या माळा घालून यावं लागेल. कळलं का तुम्हाला? का परत सांगावं लागेल? आज अनुभव म्हणतो मी, अनुभव जरी माळा घातलेल्या असल्या तरी पुढच्या वेळेला घुंगराच्या माळा घालून यावं लागेल. पण ती सोडवते, त्याला काळाच्या तडाख्यातून ती घुंगराची माळ सोडवते. ज्या टायमाला बाहेर, ज्या टायमाला घराच्या बाहेर, ज्या टायमाला त्याचं काम होतं म्हणजे काय खळ्यामध्ये खळं कळतं ना तुम्हाला, आपल्याला खळं कळतं ना, त्याच्यामध्ये काम झालं नाही, तिथंच बांधलं आणि घरी आले तर तिकडे खुळखुळ खुळखुळ खुळ करायला लागलं. ती घुंगराची माळ ऐकून घ्या, खुळखुळ करायला लागली. मालकाला वाटलं काहीतरी आहे, बघतो जाऊन तर तिथे एक असं एक हिंस्त्र प्राणी होता, त्यांनी पाहिलं. मग मला सांगा ती गळ्यात त्याच्या घुंगराची माळ काळाच्या तडाखून त्याला सोडवलं का नाही? मग आपल्या गळ्याची माळ आपल्याला सोडवली की नाही? आपल्याला काय असा अनुभव आहे का सोडवणार म्हणून? नाही ना. ज्या वाऱ्याला काळ तो खट 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 करतो, थांबा म्हटले तो काय करतो, तो थोडस इथे ठेवतो हातावर असा करतो, चाकतो अभिलेव 4 कटी. त्याला कळालं तू का म्हणे चाकून सांगे माझा अनुभव आहे. आपल्याला कळू नये काय करतो, काय आपण काय परमार्थ करतो, आपल्याला काही कामं नाहीत का? 2-2 तास काढून यायचं, घरात पोरं बाळा रडतात तरी म्हणतात ताई आमची म्हणजे नाही मला कीर्तनाला जायचं, महाराज मुंबईचा येणार आहे. अरे मुंबईचा महाराज येणार आहे हे आपल्याला कळते बरोबर. का विचार येते तर मुलाला घरात टाकून इतर सांगा बरं. काहीतरी आज मला इथं मिळणार आहे या हेतूनही येते. पण जर खाली हाताने गेली पुढच्या वेळी नाही ना. तिला काय पाहिजे हे इथल्या महाराजांना कळलं पाहिजे. आज माझी ताई आलेली आहे, आवर्जून आलेली आहे, मुला बाळाला घरात टाकून आलेली आहे. नवऱ्याला सांगते, नवऱ्याचा तिकडून फोन येतो म्हणजे जेवण सांगायला अजिबात नाही, बाहेर खा, पण मी आज कीर्तनाला जाणार. आता तिचं नको का सुलभ व्हायला? तिला पाहिजे ते मिळायला पाहिजे की नाही? मग काय मिळायला पाहिजे तिला? जे साधू संतांनी आमच्या चाखलं, जे स्वतः अनुभव घेतला तो आणि महाराजांनी प्रमाण घेतलं. जगी ऐसा ज्याचा अनुभव विश्वच देव सत्यत्वे. आणि सारा असं विश्व जेवढं आहे ना ते सत्यत्वानी देव आहे. मग हा अनुभव आपल्याला आला का? कमीत कमी मी देव आहे हे तरी कळालं का? नाही ना. कारण जोपर्यंत आपण अनुग्रह आणि प्रबोधाची प्रक्रिया जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत, तुकाराम महाराजांना सुद्धा नव्हती समजलीवर, जोपर्यंत बाबाजी चैतन्याला शरण जात नव्हते तेवढे 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार आणि विठोबा भेटला निराकार. पण तरीही त्यांना त्यांचं समाधान झालं नाही. कारण कोण हे जरी झाला असला निराकार, पण हे कोण? केवळ मला सांगा, ओळखीच्या माणसाला रामराम का बिगर ओळखीच्या? हा ओळखीच्या ना? नाही मी एकाला विचारलं तो म्हणतो बिगर ओळखीच्या. म्हणजे शाबास. काय करणार जर समजा आता मला सांगा, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, स्टेशनच्या बाहेरून जर आपण आलो आणि प्रत्येक राम 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 म्हणतील, याच्या डोक्यावर काय झालेलं आहे? कुणाच्या? कुणाच्या? त्यांच्या. अहो आपल्या डोक्यावर परिणाम झालाय. हेच नडतंय आपलं. आम्ही इकडून नामदेव महाराज बोलायचे, तुकाराम महाराज बोलायचे, रामदास स्वामी बोलायचे, आमचं काहीच नाही. सगळं तुकाराम महाराजांचं, नामदेव महाराजांचं, सगळं त्यांचं आणि आपलं काहीच नाही. हनुमान जे ते हनुमंताचे, रामाचा जन्म रामाचा आणि सगळ्या जयंती त्यांच्या देवांच्या आणि आपलं काहीच नाही. अरे आमचे बाबा म्हणे नामा म्हणे, नात्या म्हणे, मूर्खा तू काय म्हणे, म्हणजे तुझं काय आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ काय होतो? तू काय अनुभव घेतला का नाही त्याचा? नामदेव महाराजांनी अनुग्रह घेतला, तुकाराम महाराजांनी घेतला, नाथ महाराजांनी घेतला, तू काय अनुभव घेतला का नाही हे म्हणायचं त्यांना त्याच्यातून. पण आपल्याला काय ठिकी करायला मिळाला, बाद झाला परमार्थ आमचा. तो काय म्हणताय? कधी वाटलं आपल्याला एखाद्या बाबाला असं विचार, बाबा तुम्ही मग अनुग्रह सांगितला, प्रबोध सांगितला, अनुभव सांगितला, काय हा अनुभव म्हणजे? तो कधी विचारला का आपण? आपल्याला काय पडले, दुसरा हे करतो म्हणून आपण हे केलं, कशासाठी केलं त्याचा पत्ताच नाही काय.
अरे धर्म सांगणाऱ्यांना तरी कमी कमी कळायला पाहिजे ना. आमच्या स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये धर्म नेला आपला. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, अमेरिकेमध्ये ज्या टायमाला त्यांनी धर्म नेला तत्वज्ञान सांगितलं, त्या टायमाला त्यांनी असं सांगितलं का रामकृष्ण हरी किंवा ओम नमः शिवाय ओम नमः भगवते असं सांगितलं? काय कळलं असं त्यांना? अमेरिकेच्या लोकांना रामकृष्ण माहिती आहे? काय तुमचा विचार आहे? विचार काय आहे तुमचा? त्यांना माहिती आहे? मग काय सांगितलं याचा तरी तुम्ही जरा विचार करा ना. यूज द ब्रेन बाबा म्हणायचे, डोकं वापरा. अरे आपण आता कुठल्या काळामध्ये जगतोय? त्या बाबा लोकांच्या सेवा करून घ्यायच्या, त्याचे पाय धुवायचे, त्याचे पाणी प्यायचं. तुम्हाला झालेला तो प्या पाणी पीत बसा. नको जरा डोकं वापरायला नको. अरे तुम्ही आज विज्ञान युगातली माणसं आहात आणि अशा बाबा लोकांच्या पाया पडून आणि त्यांच्या पायातले धूळ चाकून घेता. लाजा नको वाटायला तुम्हाला? काय संत म्हणजे काय? ते शरीर म्हणजे संत आहे का? 3.5 हाताचा देह म्हणजे संत आहे का? आणि त्याच्या आतमध्ये जे तत्व नांदतंय, सर्वांच्या मध्ये ते नांदतंय, ते म्हणजे सद्गुरू आहे. ते म्हणजे सद्गुरू आहे. आणि आपण काय करतो? विज्ञान युगामध्ये तुम्ही माणसं, वावरलेली माणसं, पूर्वीचं जाऊ द्या हो, त्या लोकांना काय विज्ञान कसं काय माहित नव्हतं. पण आता आपण विज्ञान युगामध्ये वागतो. आपल्याला अक्कल नको एवढी? देवाने बुद्धी दिली, जरा वापर करायला पाहिजे की नाही? चालले त्याचं चाललंय हे म्हणून आपणही चाललो. काय जरा बारकाईने विचार करावा ना जरा. काय आमच्या साधू संतांना कीर्तनाची प्रवचनाची सुद्धा त्या टायमाला अशी सोय नव्हती, तरी किती माणसं घडली. तुकाराम महाराज कुठे, आपण कुठे तरी घडलो ना. आळंदी कुठे ना आपण कुठे घडले ना. कशी घडली विचार नको करायला? मग ही साधनं होती त्या टायमाला. कशी घडली लोक? रामकृष्ण परमहंसांच्या विशेषने त्यांच्या पत्नीने त्यांच्यापेक्षा माणसं घडवली. कशी घडवली सांगा बरं? आमच्या साधू संतांना पूर्वी काय लागत नव्हतं. कैकडे महाराजांना तुम्हाला सांगतो, आज आपण इथं आलो की पहिला ध्यानाचा अभंग, रूपाचा अभंग, सगळं काही. कैकडे महाराज आले की डायरेक्ट विना घेतला गेले तर सुरुवात करणार. आपुला तो एक देव करुणी कैकडे बाबा माहिती आहे का? पंढरपुराचा मोठा मठ आहे आणि जेवढे 33 कोटी देव आहेत तेवढे त्या मठामध्ये. कसं काय त्या व्यक्तीने कसं काय केलं असं देव जाणे. आपण पाहिले सगळीकडे देव आहे, त्याचे सगळीकडे देव आहे. मला वाटतं त्यांना ह्यांचा अर्थ कळला असेल. भरला घनदाट
त्यांना याचा अर्थ कळाला, भरला घन दाट सगळीकडे झाली. जाऊ द्या हो, भले तत्वाने जरी कळालं नसलं तरी त्यांनी ती रूपक केली सामान्यांसाठी. केवढे उपकार आहेत त्यांचे. आज ही जी मंदिरं वगैरे हे जे तुम्ही तयार करतात ना, ही रूपक आहेत, त्यांचे उपकार आहेत. कारण इथे मंदिरं बनवल्याविषयी मंदिरामध्ये जर देव नसता तर आपल्याला देव कदापि कळाला नसता. पण ही रूपक आहे. रूपक तुम्हाला कळतं का? सांगू का तुम्हाला? तुमचा आजोबा तुम्हाला पाहायचा आहे, बरोबर? रूपक सांगतो म्हणजे ते हे म्हणजे ते नव्हे, हे मला सांगायचंय. ही रूपक आहे. जरा स्पष्ट बोलायला काय होतं माहितीये का? ते कुकू कुकू मुमू करणारे स्पष्ट बोलतात. आम्हाला तसं म्हणजे स्पष्ट बोलत नाही, आम्हाला ते जमत नाही. कारण तुम्हाला ती गोष्ट कळण्यासाठी आम्हाला इथं उभं केलेलं आहे. हे जे बांधलंय ना, हे तुम्हाला सांगू का? एखाद्या नळावरती जर एखाद्या बाहेरची दोन भांडणं झाली, ते काय करतात? पहिला कंबर काय करतात, तो पदर असतात पहिला खवतात, भक्ती आता तुझ्याकडे. तशी इथं कीर्तन आहे ना, अशी झाली पाहिजे, थोपटून झाली, दंड थोपटून झाली पाहिजे, तेव्हा कळणार लोकांना. हे करून कीर्तन कळणार नाही, अशी दंड थोपटून. ते कळतं कसं काय? जर समजा आता भांडायचं म्हटल्यावरती काय करायचं? हा, कंबर कसावी लागते. तशी कंबर कसले इथे महाराजांनी आपल्या जावं, आपले काय वाजली, गाजराची मुली वाजली झाली म्हणून खाली गाजराने इथं प्रतिज्ञा केले. हे बांधण्यामध्ये प्रतिज्ञा केले, सोनावी ना माझा स्वामिनीचे यशी, आणि प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. तरी अवधाने केळ दिले, मग सर्व सुखाची पात्र होईजे. आणि हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. आमचं गल्ली बोळात म्हणून कळना झालं. गल्ली बोळात आमचे साधू संत प्रतिज्ञा करणारे एवढे कमजोर नव्हते, आव्हानात्मक बोलायचे. कारण त्यांना ती गोष्ट कळाली होती. आणि ज्याला कळलं ना, तो कोणाच्या बापाला घाबरत नाही. काय म्हणायचे कैकडे महाराज? आपुला तो एक झालं. सुंदर ते ध्यान नाही, रूपाचा अभंग नाही. मला सांगायचंय काय, आपण सगळे साधनेवारीच अडकलोय. साधना म्हणजेच आपण साध्य समजायला लागलोय, हे मला याच्यातून सांगायचंय. त्यांना ते नव्हतं, साधनेत अडकवायचं नव्हतं लोकांना. आणि काय डायरेक्ट आल्यावरती आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेहमी न जीवासून. अरे ह्या जीवाला सुख हवंय, ह्या जगाला सुख हवंय. चौघांच्या खांद्यावरून जरी गेले, त्यांची भाषा सांगतोय, चौघांच्या खांद्यावरून जरी गेले तरी यांना कदापि सुख मिळणार नाही. कैकडे महाराज म्हणाले का? संसार दुःख मूळ, का मिळणार नाही सुख? अरे संसाराचं मूळ जे आहे ना, मूळ ते दुःखमय आहे. तर कसं काय मिळणार? या पृथ्वी तलावरती या मनुष्य लोकांमध्ये सुख मिळणं म्हणजे जशी पाण्यावरती जो फेस येतो ना, फेस, तसं आहे म्हणे. तसं आमच्या साधू संतांचं मत आहे. कळलं ना तुम्हाला? बुडबुडा बुडबुडा
आणि तशी आपली मानव जात आहे बुडबुड्यासारखी. कधी कधी काय होईल कधी सांगता येणार नाही. आणि त्याची फुलेले गमेंड, मी अमुक आहे, मी तमुक आहे, धमेंड, ती घेऊन जाईल कधी कुठं काय करणार नाही. बहुत एक आव्हान करू, देहाची वरी आदरू आणि म्हणवणी पडीला विसरू आत्मबोधाचा. आमचे कबीर महाराज म्हणतात, पाणी तेरा बुलबुला ये मानव की जात, देखत इच्छित जात आहे त्याला प्रभात. अरे मानवा, तुझी जी जात आहे ना तर पाण्याच्या बुडबुड्यासारखी, कशाला घमेंड करतो? तो क्षण आलाय, हा क्षण आहे आपला बघा. आज तुम्ही आलेले नाहीत, तुम्ही आलेले नाहीत. तुमचं कर्म घेऊन आला, तुमचा सात्विक वृत्ती आहे ना ती तुमची उठली, वाटायला लागला आतून वृत्तीला, मला सुटायचंय, मला सुटायचंय, म्हणून तुम्ही आलात. मग आज मला सांगा, ह्या मुलुंड शहरामध्ये किती लोक आहेत, किती गर्दी आहे, पण ती आली का? तुम्ही का आले? का आले? तुमचं पाठीमागचं पुण्य घेऊन आलं तुम्हाला. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, मी एवढी आतापर्यंत जेवढी पुण्य केली ना, जेवढी पुण्य ती आज फळाला आली. पुण्य फळले तुकाराम महाराज म्हणतात, जेवढी मी आतापर्यंतची पुण्य केली त्याचं मला फळ मिळालं. फळ तुम्हाला मिळालं का? फळ तुम्हाला फळ मिळालं? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. एक 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 काय सांगितलंय? एक का अनेक? आणि आपली किती? आपला वाराला आपला योगी होतो. वाराला सोमवार आला की ओम नमो शिवाय, मंगळवार आला की गणपती, बुधवार आला की विठोबा, गुरुवार आला की चला दत्तात्रयांना, आणि शुक्रवार आला की अनादि निर्गुण. शुक्रवार आला की बरं अनादि निर्गुण प्रगटली भवानी. निर्गुण वाटते का आपल्याला? नाही ना. जेवढी जेवढी आता मंदिरं जेवढी बनलेली आहेत, बरं का, लक्षात घ्या बरं का, जेवढी जेवढी मंदिरं जेवढी बनलेली आहेत ती अनादि निर्गुणाची आहेत. एवढं कळलं की आपला परमार्थ सफल. आणि जर तुम्ही अजून वेगवेगळी समजत असाल, शंकर, महादेव, विष्णू, ब्रह्म, सूर्य, चंद्र वगैरे 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 वगैरे, तर मग मात्र आपला मेळ बसलेला नाही. ते सगळे जिथून आले ते एकदा समजलं, अव्यक्त, निराकार, नाहीचा आकार, जेथोनी चराचर हाजी, हे सगळे जेवढे आलेत ना
त्या अनादी निर्गुणातून आलेले आहे. हे एकदा कळाले की परमार्थ सफल. त्रिगुण असार निर्गुण हे सार. त्रिगुण सार, निर्गुण निर्गुण हे सार. सार आणि सारा सार विचार हरिपाठ. तिथं सारा सार आहे का सार आणि आसार आहे? आपण म्हणताना काय म्हणतो? सारा सार. तर आपल्याला काय करायचं माहितीये का? हरिपाठ म्हणजे आता सार्विक नाही का? चला 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 चला. कोण विचार करतोय ते सार आहे का आसार आहे का काय? हा? सार आणि आसार दोन्ही नाही, दोन्ही बाद करून टाकले आमच्या साधू संतांनी आणि एकालाच महत्व दिलं. निर्गुण हे सार. निर्गुण हे सार, फक्त निर्गुण सार आहे आणि त्याच्यातून हे सगळे आलेले आहेत. 11व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या त्यावेळेला भगवंत ज्या टायमाला अर्जुनाने, ऐका नीट लक्षात घ्या, विषय आला तो पूर्ण व्हायला पाहिजे आणि महाराजांनी मला सांगितलेले 10:15 10:30 झाले तरी चालतील कारण कीर्तन लेट सुरू झाले. पण तुम्ही काय काळजी करू नका, मी तुम्हाला टायमावरच सोडणार. म्हणजे काय होतं, काही जणांना असं वाटतं बापरे 10:30 त्याच्यानंतर आमचं करायचं कधी, आम्ही जायचं कधी. नाही अहो, मला सांगा, आपलं घर बांधायला जर घेतलं, बाबा घर बांधायला घेतलं तर पूर्ण वेळ थांबतो का आपण? नाही ना. पण तसं इथं का वाटत नाही आपल्याला? हे आपलं पूर्ण होईपर्यंत आपण इथून हालायचं नाही असं वाटतं का कधी आपल्याला? नाही ना, कारण आपल्याला घर पूर्ण करायचंच नाहीये, नाही का? ज्ञानेश्वर महाराजांनी वैकुंठात घर बांधलं असेल, तुकाराम महाराजांनी बांधलं असेल, आपल्याला काय करायचं? काय वैकुंठ आणि काय कैलास पडले काय आपल्याला? बरं काय चालला विषय आधी 11व्या अध्यायामध्ये मला सांगायचं असं, निर्गुणातूनच सगळं अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर आरती भजे. बरोबर, म्हणजे तिथून सगळे हे आलेले असं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही किती आठवड्याच्या वारामध्ये प्रत्येक वारातला जरी देवाकडे गेले तरी आपला मेळ बसणार नाही. त्यांना जर तुम्ही समजा, आता तुम्ही आज समजा शिवरात्र आहे, बरोबर आहे, शंकरांना जर तुम्ही अनादि निर्गुण समजले, बरं त्यांना समजले, विष्णूला पण तुम्ही अनादि निर्गुण समजले आणि समजा ब्रह्म विष्णू आणि महेश म्हणजे शंकराला पण ते झालं नाही का, ब्रह्माला पण तुम्ही जर अनादि निर्गुण समजले तर बरोबर आहे. पण तुम्ही जर तिघांना अलग 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 समजले तर मग बरोबर नाही. समजून घ्या, लक्षात घ्या. एखादी पटकन नाही सुद्धा कारण अशी विषय आता आपल्याला त्याला सुद्धा आपलं परम भाग्य असावं लागतं. ध्यानात घ्या, पुण्य फळले बहुत दिवसा, ते सुद्धा कबूल करतात. बाबांनो, मला हा देव कळण्यासाठी माझं पुण्य पाठीमागचं होतं म्हणून मला हा देव कळाला. लक्षात घ्या, तुम्ही जे इथं आलेले तर तुमचं पुण्य फळाला आलंय म्हणून तुम्ही इथं आलात, नाही तर तुम्ही स्वतःहून आलेला नाही, तुमचं पुण्य तुम्हाला ते घेऊन आलेलं आहे. पुण्य फळले बहुत दिवसा. जाऊ द्या, तुकाराम महाराज म्हणतात माझं पुण्य फळाला आलं म्हणून मला तो निर्गुण परमात्मा कळाला. अर्जुन सुद्धा म्हणतो की बाबा रे, माझं काहीतरी पाठीमागचं पुण्य होतं ते माझ्या फळाला आलं म्हणून तू मला भेटला. कबुली देतो, कबुली, आणि कबुली दिली पाहिजे आपण. आता माझ्या त्या कर्माचं काही फळ, काही पुण्य राहिलेलं नाही, काही देणं घेणं आमचं राहिलेलं नाही, कारण तिथं विषय सगळा संपलेला आहे. आता मला पुण्य करायची काही गरज नाही, कारण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येती पाप पुण्य अंगा. आता मला कर्म किंवा काय चांगलं काय वाईट हे करायची गरज नाही, कारण तू आहेस ना. आपुला तो एक देव घ्यावा आणि ते बिन जीवा सुख. पण आपला एक, बरं आपण थोडा अजून मागे जाऊ, तो घेऊच आपण आपला ते. तर अर्जुनाला सांगितलं भगवंताने 11व्या अध्यायामध्ये, बघ अर्जुना, तो कृष्ण जो पहिले देवकीच्या पोटी जो जन्माला आलेला ना, तो सुद्धा ह्या विश्वरूपातून आलेला आहे. येते ना लक्षात, तुमच्या लक्षात येते ना? एक कसा एक, तो जो कृष्ण जो यशोदेच्या आपल्या देवकीच्या पोटी जो जन्माला आलेला आहे ना, तो सुद्धा ह्या विश्वरूपामध्ये आहे. मग कोण देव? तो सांगणारा कृष्ण तोच सांगतोय. हा जो कृष्ण दिसतोय ना, तो सुद्धा कृष्ण काय आहे? यशोदेच्या पोटी जन्माला आलेला आहे. मग निर्गुण काय? लक्षात घ्या,
विचार नको करायला. मग कोण देव? आता भगवंत जर असे म्हणतात की निर्गुण निराकार आहे, बरोबर आहे, आणि तो जो दिसतो कृष्ण, पण आपण देव नेमकं कोणाला मानतो? खरं बोलायचं बरं का, त्या कृष्णाला मानतो का जो निर्गुण निराकार कृष्ण आहे त्याला मानतो? तो समोर दिसतो आपल्याला, तो जर भगवंत असता, तो जर देव असता, निर्गुण निराकार आहे, बरोबर आहे, देवा नाही रूप, देवा नाही नाव आणि देवा नाही गाव, कोठे काय, बरोबर आहे. गीता कोणी सांगितली कोणाला? बरं सांगितली कोणी गीता? कृष्णाने सांगितली का देवाने सांगितली? कोणी सांगितली? 4 पात्र आहेत त्याच्यामध्ये. अर्जुन वाच, हा, युधिष्ठिर आपला संजय वाच आणि धृतराष्ट्र वाच. आणि ते भगवान वाच आहे का कृष्ण वाच आहे? भगवान. जरा थोडा चिंतनीय विषय थोडा लक्षात घेतला पाहिजे. काय सांगितलंय? भगवान वाच का कृष्ण वाच आहे? नाही ना. जर कृष्ण वाच असतं तिथे तर मात्र त्या श्लोकावरती काट मारावी लागली असते. काय? नैनम छिदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदंतापो न शोषेते मारुता. त्याच्यावर काट मारावी लागली असती ना. आणि बरं, आता जर त्या कृष्णाला आपण जर कृष्ण समजतो, याला नैनम छिदंती शस्त्राने कापला जात नाही, बरोबर. नैनम छिदंती नैनम दहती पावका, पाण्याने भिजवला जात नाही, अग्नीने जाळता जात नाही आणि वाऱ्याने सुकवला जात नाही. आणि हा कृष्ण जो होता त्याला जर आपण देव मानतो तर त्याची करंगी कापली होती, त्या टायमाला त्याला चिंदी बांधावी लागली ना चिंदी बांधायला. मग कोण भगवान, कोण देव? जो आपल्या आतमध्ये जी निर्गुण निराकार जी अव्यक्त अशी जी शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे, तो कृष्ण आहे. आणि कृष्ण म्हणजे आकर्षिती इति नाम कृष्ण. आपल्याला जे आकर्षित करतं जे तत्व, ते त्याला सुद्धा आकर्षित करत होतं बघा. कुणाला? कृष्णाला रामाला ते सुद्धा आकर्षित करत होतं. म्हणून त्यांना त्यांच्या आतमध्ये कोण आकर्षित करतं ते समजून घेण्यासाठी त्यांना सुद्धा गुरूंना शरण जावं लागलं होतं. पण त्यांना जर गुरूंना शरण जावं लागतं तर मग आपलं काय? आम्ही म्हणतो आमच्या मनाची माळ आहे आमच्या गळ्यात. अरे मनाची माळ का घालतात? 2 छटाकची माळ घाला ना गळ्यात. ते 2 मनाचं वजन घेऊन का फिरता? सांगा बरं. 1 मन म्हणजे आमच्याकडे 50 किलो म्हणतात, ते बरं का 2 छटाकची माळ बरी व्हायला? बघा ना. आता काय, आता विचार नको का करायला आपल्याला? आमच्या मनाची माळ आहे, मनाची माळ आहे तर मग इथे माऊली म्हणतात मनोमार्गी केला तो तेथेची मुकाला आणि हरिपाठीस ठरावला तोची धन्य. विचार करा. मग आता हे सांगितले त्यांनी की जेवढी मंदिरामध्ये जेवढ्या मूर्ती आहेत ते करता 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 आपलं काय होतं? तिथं फक्त आपलं पुण्य वाढतं. देव कळत नाही. चकारात्मक सांगतोय मी, देव कळत नाही. शास्त्रामध्ये देवाचं वर्णन केलंय. लक्षात घ्या. बरेच जण असं म्हणतात ज्ञानेश्वरी माझ्या पाठ आहे, भागवत माझ्या पाठ आहे. अरे पण देव पाठ आहे का तुझ्या? ज्ञानेश्वरी भागवतामध्ये काय केलेलं आहे? देवाचं वर्णन सांगितलेलं आहे, देव सांगितलेला नाही. देव जर कळून घ्यायचा असेल तर आपल्याला साधू संतांना शरण जावं. संतवीन प्राप्ती नाही, 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 संतवीन प्राप्ती नाही.
संता वेद प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेदाने हात उगारून सांगितलं की जोपर्यंत तुम्ही संतांना शरण जात नाही तोपर्यंत तुम्हाला देव कळणार नाहीच. सकारात्मक. कारण गुरु विन ज्ञान कळेना. गुरु शिवाय ज्ञान ते कळू किंवा सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली आणि नीट वस्तू दाविली माझी मदत. किंवा सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. पण इथे सकारात्मक शब्द वापरलाय बाबा. सद्गुरु वाचोनी सद्गुरु शिवाय. मग आता असे सद्गुरु आहेत का? असे संत आहेत का? ते कोणी शोधायचे? पोलिसांचं काम काय असतं? कुणाला शोधायचं? चोरांना. मग तसं हे चोर आहेत ना त्यांना आपण शोधायचं बरं का. कारण हे चोरासारखेच राहतात. चोरासारखे राहतात. दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिले. नको नको का कसे चोरासारखे राहतात सांगतो मला. म्हणजे जे बोलतात त्याचं प्रमाण असं बरं का. चोरासारखेच राहतात. त्यांना आपण शोधायचंय. आपण ओळखायचंय. नको 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 मान नको अभिमान सोडी मी तू पण तोची सुखी. म्हणजे यांना मान नको नको मान कळेल का? मग आपल्याला मानाची माणसं लवकर कळतात, अमानाची माणसं लवकर कळत नाही. तर नको नको मान नको अभिमान सोडी मी तो पण तोची सुखी. सुखी ज्याने व्हावे जगणे व्हावे आज्ञानी लावावे सन्मार्ग. ज्यांचं काम काय आहे? आज्ञानांना सन्मार्गी लावा. नको नको मान नको अभिमान सोडी मी तो अज्ञान लावा सन्मार्ग. मार्ग काय कळे भाव भक्ती बळे आणि जगाच्या वेळे न दिसली. पण जगाच्या वेळे न दिसली म्हणजे काय? जगात नाही आहेत का? तुम्ही जो संसार प्रपंच जो खरा म्हणून करता त्याच्यात तुम्हाला दिसणार नाही. ते देवदेव करतात पण आपल्याला ते कळणार नाही. तुम्ही आपण जसं संसार प्रपंचामध्ये जसं विलीन होऊन गेलेले ना तसे ते नाहीयेत. ते फक्त आणि फक्त काय करतात पाहिजे? आपुला तो एक देव करून घ्यावा किंवा देवा वाचून काही आता बोलणेच नाही असे असतात म्हणून कळत नाहीत आपल्याला. मग ते शोधावे लागतात. कबीर महाराज तर म्हणतात काय आमचे साधू संत काय कुठे गेलेत का? नाही ना. नाथ महाराज तर म्हणतात एका जनार्दनी नाही त्यांनी पाहिलं ना. त्यांनी ओळखीले ना. ओळखीला हरी धन्य तो संसारी आणि मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सैल. मग संत नाही आहेत का? आपल्याला शोधायचं आपल्याला. कबीर महाराज म्हणतात संत बीज पलटे नाही जुग गए अनंत हर एक युग में अवतार धरे फिर संत के संत. आग लगी आकाश में बरबर से अंगार संत ना होते तो जा मरता संसार. अरे एक पतिव्रता स्त्री आणि एक संत असा आपला आज जगामध्ये आहे म्हणून हा संसार चाललाय. नाही तर कधी नेस्तनाभूत होऊन जाईल संसार. कधी कळणार नाही. म्हणून त्यांचे उपकार आपण मानायचे. त्यांच्यामुळे आपण आहोत तिथे. विचार करा. हा विचार आपल्याला आला पाहिजे. मग आमच्या साधू संतांचे काय उपकार आहेत की आपल्याला ही अशी मंदिरं बनवून ठेवली का? तर हळूहळू भक्त करता 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 त्याचं पुण्य वाढायला लागेल. आणि ही जी मंदिर आहे तो एक आस्तिकेचा भाव टिकावा. लक्षात घ्या. मंदिर म्हणजे देव नाही. एक आस्तिकेचा भाव टिकावा. अज्ञानी लोक सन्मार्गाला लागावी. त्यांनी शोधाशोध करण्याचा प्रयत्न करावा म्हणून ही आस्तिकेचा भाव म्हणून त्यांनी ही मंदिरं उभारण केलेली आहे. कशी? समजा आपल्या समाजामध्ये एखादी भयंकर मोठी व्यक्ती होऊन गेलेली आहे. त्यांनी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे, चांगले कर्म केलेली आहे. मग त्याचा आपण एखादं ते बांधतो का नाही एखादं? तसं ह्यांनी काय केलेलं आहे? चांगल्याला सन्मार्गाला लावलं. जे अज्ञानी होते त्यांना सन्मार्ग म्हणून आस्तिकेचा भाव टिकावा म्हणून ही मंदिर आहेत. आणि मग करता 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 एक दिवस आपल्याला साधूची भेट होईल. आणि मग त्या साधूची भेट झाल्यावरती काय होईल परिणाम त्याचे महाराज पहिल्या चरणामध्ये
कोण पुण्य यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुरावेल, ज्यांनी दुरावली, ज्यांचं द्वैत दुरावलेलं आहे. बघा आता या द्वैतामध्ये सुद्धा किती सांगण्यासारखं आहे, किती साधू संतांनी याच्यामध्ये विचार केलेला आहे की संतांची भेट का घ्यायची, साधूला शरण का जायचंय, तर आपलं द्वैत घालवायचंय. आपल्याला जे दोन दिसतं ना, दोन न दिसता आपल्याला काय दिसलं पाहिजे, एक दिसलं पाहिजे. एक जण रात्री झोपला, सकाळी उठला आणि डोळस डॉक्टरांकडे गेला. तो म्हणला, डॉक्टर डोळस, मला एकाचे दोन दिसतात. काय बोलला, एकाचे दोन दिसतात. तो डॉक्टर म्हणतो, तुम्ही तिघे जण कशाला आलात. आता रोग कोणाला जास्त झालाय ते डॉक्टरला. आता डॉक्टरला रोग जर झाला तर रोगी कधी बरं होणार. काय विचार आहे की नाही आपल्याला. काय तुम्हाला कळतंय ना माझी भाषा, मराठीतून आहे ना, इंग्लिशमध्ये नाही ना, माझी भाषा कळते ना तुम्हाला. डॉक्टरला जर रोग झालाय तर तो पेशंट कधी बरी होणार तुम्हाला कळलं ना. पुढचं सांगायला पाहिजे का. तसं जर आता इथल्याला जर रोग झालेला असेल, म्हणजे जर त्यातलं काहीच कळत नसेल, तर तुमचं कधी कल्याण व्हायचं. आपण का आलेलो आहोत, आपलं कल्याण करून घेण्यासाठी आलेलो आहोत. आपण आज आपलं डोकं वापरायचं, युद्ध ब्रेन बाबा म्हणायचे. तुम्ही वळखायला शिका, तुम्ही जा, स्वरा ना, फिरा ना. आज आपण एवढी कीर्तन प्रवचन ऐकतो, आउटपुट काय काय आउटपुट, झिरो आहे, झिरो. समाजात जर आता आपण पाहून गेलो, पाहतोय झिरो आहे आउटपुट. आउटपुट म्हणजे कळतं ना तुम्हाला, फायदा काय. आपल्याला खरंच आपण जन्ममानाच्या तडाख्यातून सुटलोय का आपण अजून ह्याच्यामध्ये आहोत. खंती ते नाकारा होणे गाढव कुत्रा, त्याच्यामध्ये मोडतोय का. तुका म्हणे आम्ही तुका म्हणे म्हणजे आमचं सार्थक झालं का. जीवाची शिवाची भेट झाली का. आत्म्याची परमात्म्याची भेट करून देणारा भेटलाय का. त्याला संत म्हणतात. एरवी कोणालाही संत म्हणू नका, फसल्याशिवाय राहणार नाही. जीवाची आणि आत्म्याची भेट घालून देतो त्याला सद्गुरू म्हणतात. सत्य वस्तूची भेट घालून देतो त्याला सद्गुरू म्हणतात. आत्मा आणि परमात्म्याची भेट घालून त्याला संत म्हणतात. भक्त आणि देव वेगळा नाही असं जे करून देतो त्याला संत म्हणतात, त्याला सद्गुरू म्हणतात. आणि संत ही पदवी माणसाला नाहीये, त्या ज्ञानाला पदवी आहे. मला सांगा, काळी गोरी बाई म्हणजे सुगरण का, त्या जेवण बनवण्याचं जे ज्ञान असतं त्याला सुगरण म्हणतात. जेवण बनवणार ज्ञानाला आपण कोणाला म्हणतो सुगरण. काय साडी घालते, काय बोलते, आणि त्याच्यातच सगळं अडकलो ना आपण सगळे. हे आता तुम्ही म्हणतो काय बाबा, अरे काय बाबा आत आहे, हा बाहेरचा बाबा नाहीये, हे बुजगाव नाही. अजून आपल्या लक्षात येत नाही. बुजगावण्याला सवय गाव. तुमच्या शेतामध्ये गावाला बुजगावणं ठेवतात माहितीये ना तुम्हाला. आणि त्याला ते पक्षी पण घाबरतात ना, तसं तुमचं झालंय. आम्ही बाबा अरे बाबाला विचारा, तुमच्या जवळ बोलवा त्याला विचार. आम्ही लांबूनच गावतो, बाबा कसं काय झालं बाबा. अरे बुजगावण्याला काय घाबरताय. घाबरायचं असं ना तुम्हाला, त्याच्या आतमध्ये जे आहे ना आत्मतत्व आहे ते बाबा आहे, ते सद्गुरू आहे, ते आपलं गुरु आहे. नाही ना आपल्या काही लक्षात येईल, आपल्या याच चालेल. अरे हे सुद्धा काय आहे माहितीये का तुम्हाला, ही दवंडी आहे. कीर्तन प्रवचन म्हणजे दवंडी आहे, लक्षात घ्या. आपण जरा कीर्तन प्रवचन करायला लागलं की वा तसं नाहीये. आणि मला सांगा, जो जाहिरात करतो, समोर जो जाहिरात करतो तो खरा असतो का खोटा असतो. जाहिरात करतो तो खोटा असतो. आणि खऱ्या समजा डॉक्टर जो जाहिरात करतो टीव्ही मध्ये, बरोबर, तो खरा की खोटा बरोबर. आणि मग समजा आता जर खऱ्या डॉक्टरने कधी जाहिरात केली तुम्ही ऐकले का. आणि जर खऱ्या डॉक्टरने जाहिरात केली तर काय होतं तुम्हाला माहिती आहे का. त्याची जी तो आपले कोणते त्याची हे काढून घेतली होती. नाही पूर्वी याच्या त्यांनी जाहिरात केली होती स्वतःहून, नाव आता मला आठवत नाही. त्यांचं जे ते पत्रक होतं ना ते काढून घेण्यात आलं, लक्षात घ्या. म्हणून खरा कधी कुठे जाहिरातीत येणार नाही. ते खोटा फक्त सांगतो तुम्हाला, जाहिरात देतो की अमुक ठिकाणी असे संत आहेत, अमुक ठिकाणी तुम्हाला हे ज्ञान मिळणार, त्या ठिकाणी तुम्ही जा, असं फक्त तो जाहिरात करतो. आणि त्यालाच आता आपण भूललोय. विचार करा बरं, नको का विचार करायला. बरं, आणि तुम्हाला सांगतो, जाहिरात म्हणजे दवंडी, थोडक्यात दवंडी. आता पूर्वी बघा आपल्याकडे काय असायचे, मोबाईल वगैरे नव्हते, काय नव्हते. तेव्हा तो जरी एक जण यायचा आणि मध्ये ठिकाणी उभा राहायचा, डुम 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 डुम. संध्याकाळी आपल्या
जे दुकानासमोर किंवा एखाद्या गावच्या एखाद्या हे असतं समजा ग्रामसेवक, ग्रामपंचायत असते, त्या ग्रामपंचायतीची संध्याकाळी 5:30 वाजता मीटिंग होणार आहे. यांनी दवंडी किती वाजता पेट केली? सकाळी 9 वाजता, बरोबर. आता दवंडी 9 वाजता त्यांनी केली आणि 5:30 वाजता काय आहे? मीटिंग आहे, बरोबर. मग आता दवंडी पिटवली सकाळची, ते त्यांनी ध्यानात ठेवावं का 5:30 वाजता मीटिंग आहे ते ध्यानात ठेवावं? 5:30 वाजता मीटिंग आहे. आमचं सकाळी चाललेलं 9 वाजता ते त्याने दवंडी पिटवली, त्याने असं सांगितलं, त्याने दवंडी पिटवली, असं चाललंय आमचं. अरे दवंडी का पिटवली? की तुला संध्याकाळी तिथं 5:30 वाजता जायचंय. तशी इथून दवंडी का आहे? की तुम्हाला सद्गुरूला शरण जायचंय, तुम्हाला अमुक ठिकाणी संत आहे, अमुक ठिकाणी तुम्हाला ते ज्ञान मिळेल, यासाठी काय केलेलं आहे? दवंडी. तशी आम्ही इथून काय करतो? तुम्हाला दवंडी, आणि दवंडीलाच आपण बोलून गेलोय म्हणून आपल्याला पुढचं साध्य होत नाही, हे लक्षात घेतलंय. मग तो त्या टायमाला मला सांगा, जर इथल्या जर अजून जर आपल्याला ती गोष्ट जर आपल्याला कळत नसेल तर दुसऱ्याला काय झालं? म्हणून मगाचा विषय झाला, सवे आपणची रीता आणि रडे गुरुलांच्या हिता. शब्द ज्ञानाने आपल्याला ही गोष्ट कळू शकत नाही, लक्षात घ्या. शब्द ज्ञानाने कळू शकत नाही. अनुभव आले अंगात या जगातील असे, आणि तुका म्हणे शब्दाचे गौरव कामाने. तिथं फक्त अनुभवच कामाला येणार आहे, शब्दाचे गौरव कामाला येणार नाही. कारण तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी. कुठे जायचं आपल्याला? पुढचं जाऊ द्या, फक्त एवढं लक्षात ठेवा. कुठे जायचंय? आत. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी. तिथं कृष्ण आहे, तिथं राम आहे, त्याला ओळखायचंय. येणारा आत बघ जरा जीव हा खरा नव्हे माया. तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. वरी वरी मेघ अंबरी उठून सागरी मावळती. ही उपमा घेता वृत्ती तुला कळती. ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बघ कैसा. तो शब्द अवंगमय तो मी ऐसा. तुमची जाणकार तुमच्या लक्षात आला असेल, आपण दुसऱ्या प्रमाणावर चाललो आहोत. ए नरा आत बघ जरा. आत देव करणारा, आत नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही ज्या टायमाला भांडी घासता त्या टायमाला फक्त बाहेरून घासता का आतून फक्त घासता, का आतून बाहेरून? आतून नक्की ना? मग परमार्थ आतून व्हावा का बाहेरून व्हावा? मग आहे का आतून आपला परमार्थ? आपला परमार्थ बाहेरून. 4 गाड्या शिर्डीला ठेवल्यात, चला येता का? फुकट. आणि हे फुकट मिळतं तिकडे कोणाचंच लक्ष नाही. अरे साधू संत ओरडून सांगतात, अरे देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे मोल रुका. तिकडे कोणाचं लक्ष नाही. पंढरपूरला ठाण्यावरून 110 गाड्या, चला फुकट. अरे फुकट मिळतंय म्हणूनच कळणार झाले ना, ऐकता मिळतंय ना सगळं. जरा कष्ट करा मग कळत. कष्टाने उलट माणूस धष्टपुष्ट होतो. आमच्याकडे काही दार माणसं आली की ते विचारतात, कसं करू म्हणा? म्हणजे कष्ट करा ना मग होईल तुम्ही बारीक. कष्ट केल्याशिवाय आम्हाला आयतं खायची सवय झालेली, आयतं मिळतं म्हणून त्याची किंमत कळत नाही. चला गाड्या फुकट, काय जाऊन बघून येतात तेच मला. अरे नामदेव महाराज काय म्हणतात त्याच्याकडे जरा लक्ष द्या. काय म्हणतात? हा, तुझ्या भगवंत म्हणता, तुझ्या प्रेमे माया सोंग धरुणी लटका तुझशी मी खेळे. तुम्हाला याचं पूर्ण विवरण सांगायला पाहिजे का? तुमच्या लक्षात आलं? तुम्ही जाणकार मंडळी आहात. काय बघायला जातोय आपण पंढरपूरला? हा, म्हणजे हा निषेध नाही, हे पण लक्षात घ्या. निषेध नाही, हे वाक्य आमच्या साधू संतांच्या मुखातले, आमच्या पदरचं नाही. तुझ्या भगवंताच्या भगवंताच्या मुखातलं. भगवंत म्हणतो नामदेव महाराजांना, अरे तुझ्या प्रेमे माया सोंग धरून लटका लटका तुझ्याशी मी खेळे. मी लटका, हे लटकं स्वरूप आहे. खरं स्वरूप जर तुला कळून घ्यायचं असेल ते तुझ्या आतमध्ये आहे, आणि तुला सद्गुरूला शरण जावं, संतांना शरण जावं, तेव्हा कळणार आहे. म्हणजे याचा निषेध आहे का? नाही, कळून घ्यायचंय. जे आपण काही बोलतो ना ते आपल्याला कळून घ्यायचंय.
नुसतं कळून बरं नुसतंच कळून नाही घ्यायचं, वाटचाल करायची. तुम्ही जर म्हणले घर बांधायचं मला, महिना गेला, घर बांधायचं मला, 2 महिने गेले, घर बांधायचं मला, 3 महिने होईल नाही ना. मग आपल्याला पाऊल उचलायचं का आपलं कुणीतरी येईल, आता कोणतरी येईल आणि बांधून देईल असं. मग आपलं घर कुणी बांधायचंय? आपण आपण घरा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगळी. जाऊ द्या ते तर जाऊ द्या. आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज आपल्या निवृत्ती महाराजांना विचारतात, आपल्या गुरुजींना विचारतात आहे मी हा कोण आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायचे. दीप गेल्यावर माऊलीने दृष्टांत दिला, दीप गेल्यावर कैसाची प्रकारचं झाकाझाकी त्या सकाळचा याची. अरे दुधावर झाकण ठेवलं, रात्रीचं गेल्या आतमध्ये ठेवायला म्हणले, आता झाकण ठेवायला जायचं, झाकण ठेवण्याच्या अगोदर दूध उतू गेले आणि म्हणे कृष्णार्पण. बाजूचं पोरगा आलं, त्याला मागायला दूध आलं, म्हणलं माझी आई गेली अजून आली नाही, मला दूध नाही, घरामध्ये प्यायला दूध दे ना माझ्या आईशी. ती म्हणते त्यात बाजूला. आणि ज्या टायमाला उतू गेले तेव्हा म्हणते कृष्णार्पण. शाबास. तसा जोपर्यंत हा दिया याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही. तुम्ही सुज्ञ मंडळी आहात, आपण आज विज्ञान युगामध्ये वावरतो. जरा विचार करा, येतील किती असे सांगतील, मनाचं सांगतील त्यांचं ऐकू नका, पण शास्त्राचं सांगतील त्यांचं ऐका. ज्याने अनुभव घेतला असेल त्यांचं सांगा, त्यांना पाहिजे तर विचारा. तुम्हाला जर वाटत असेल बाबा हे काय आहे, 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, 9वा अध्याय 34 श्लोकमध्ये सांगतात ते असं काय आहे, 11वा अध्याय 14 श्लोकामध्ये सांगतात ते काय आहे, भागवतातला 2रा अध्याय 40 श्लोकामध्ये सांगतात ते काय आहे. भागवत सांगतोय, सद्भावी निज भजन करी हृदय प्रगटता श्रीहरी, तो देहीची चिन्हे बाहेर क्षणा माघारी पालटती, परस्परे नीत संवाद करिता झाला स्वरूप भेदू, परस्परे नीत संवाद करिता झाला स्वरूप, नेत्रीच अंगी शोधू प्राण स्पंदू पांगळे, चित्त चैतन्य होता बेटी, हर्ष बाष्प दाटे कटे पुलका कित रोमांच उन्मिलित दृष्टी पुंजाळे, करिता अच्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन आनंद स्फुरण, करिता अच्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन गहिवरून येतं. अट्टासे करी रुदन आणि वाद स्पंदन श्वासे, त्या रुदनासवेचे हर्ष प्रगटे आणि हसू लागे कडकटाटे सुबोध भोटळे, ऐशी नुपतता माझी भक्ती कैशी होय विसर विरक्ती. अशी जर भक्ती जोपर्यंत प्राप्त होत नाही, माझी विरक्ती कशी होणार. आणि उद्धवा, त्याला मी भक्ती जोपर्यंत असं होत नाही, अशी विरक्ती प्राप्ती होत नाही, त्याला भगवंत म्हणतात मी भक्ती म्हणू शकत नाही. असं व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज ज्या टायमाला आमच्या बाबाजी चैतन्यांना शरण गेले, त्या टायमाला पण त्यांचं असंच झालं. तर कंठी प्रेम दाटे नैनी निरलो, हृदय
तुम्हाला मी विचारतो माता भगिनीनं, तुम्ही जर कांदा कापला तर किती दिवसांनी तुमच्या डोळ्यातून पाणी येतं? खरं बोलायचं. किती दिवसांनी येतं? 4 दिवसांनी. त्या म्हणतात 4 दिवसांनी. आणि जर तुम्हाला शिवी दिली तर किती दिवसांनी राग येतो? 4 वर्षांनी. त्या म्हणतात 4 वर्षांनी. बापरे, असंच चाललंय आमचं आणि असंच चालू द्या. हे आपल्याला कळतं. कांदा कापला की लगेच आपल्या डोळ्यातून पाणी येतं. शिवी दिली 4 वर्षांनी. किती वेळाने राग येतो? लगेच. मग जर हे कळतं आपल्याला, मग देवाचा अनुभव कळू नये? देवाचा अनुभव कधी मेल्यावर? अरे आमच्या साधू संतांना मान्य नाही, मोक्ष मेल्यापाठी आयशी जे म्हणती ते अतिमूर्ख. मोक्ष जर मेल्यापाठी जर कोण म्हणत असेल मिळतो, त्याला अतिमूर्ख म्हटलेलं आहे. मूर्ख, अतिमूर्ख ही लक्षणं जर बघायची असेल ना तुम्हाला, तर दासबोधामध्ये 2रा अध्याय वाचा. त्याच्यामध्ये कळ दशक ना म्हणतात त्याला, 2रं दशक. सगळी लक्षणे मूर्ख, अतिमूर्ख, पडत मूर्ख वाचा, म्हणजे कळणं आपल्याला. बरं हे कोणाला म्हटलंय मला सांगा बरं? आपल्याला. आपण लावून घेतो का? नाही ना. आपल्याला काय करायचं त्याला बोललाच ना. उलट आपण हसतो बरं का. एखाद्याला बोललं ना, मी शिंदेवाला जर कधी बोललो तर हे लगेच पोरं असतात. बघा तेव्हा त्याला कसं बोललं ते झालं शब्द. अरे कोणाला बोलला हे समजून घ्या. तुम्हालाच बोलला असं का समजत नाही? तसं इथून कीर्तनकार जर बोलायला लागला, त्यामध्ये जाऊ दे नामदेव महाराज बोलतात ना, त्यामध्ये तुकाराम महाराज, आपल्याला काय? अरे तुम्हाला कळून घेण्यासाठी उलट त्या बिचारांना खरंच हो त्यांनी काय केलं असेल नसेल देव जाणे, पण त्यांना एवढं खाली येऊन तुमच्यासाठी त्यांचं सांगावं लागतं. खाली येऊन सांगा बरं. कच्चं मडकं. आता एखादं जर कच्चं मडकं म्हणलं मी तर काय होईल? हे तुझं कच्चं मडकं आहे समजा, आपण या मृदुंगणीला म्हटलं हे तुझं कच्चं मडकं आहे, ते लगेच उठून उभं राहील. काय बोलला असं मला? आणि आमच्या साधू संतांना आम्ही कच्चं मडकं म्हणत ठरवतो तरी त्यांना काही नाही हो. आणि आपल्याला नको का कळायला कोणाला बोललंय ते? नाही ना, आपल्या अंगावर लावून घ्यायचं नाही. मला नाही काय बोललं, अरे तुलाच बोलला. हे जरा डोक्यात घेतलं तर आपल्याला परमार्थ कळलं ना, नाही तर असं परमार्थ नाही कळणार आहे, नाही का? मग कुठून उर्मी उठली पाहिजे? आतून. बरोबर. उर्मी आतून उठते का बाहेरून उठते? भूक तुम्हाला आतून लागते का बाहेरून लागते? ताण तुम्हाला आतून लागते का बाहेरून लागते? आतून. आणि आपल्याला देव शोधायचा असेल तर कुठं शोधायचा? आता नाही तुम्ही बोलला बाहेरून ना, डायरेक्ट. एक जण बोलला भाऊ, पण बाकी तुम्ही सगळे गप्प बसले. तसंच चाललंय. नाही हो भाऊ, नाही नाही नाही. अरे कृष्ण समोर उभा होता तरी अर्जुनाला सांगतो कृष्ण, अरे येड्या, अरे हे देवकीच्या पोटात जन्माला आलेले आहे, हे नासिक आहे, हे आज्ञामध्ये जाणार आहे, 125 वर्षांनी जाणार आहे, तर ह्याला नको ओळखू. राधिकेला सुद्धा ते सांगत होता, अरे माझ्या हातमध्ये जो कृष्ण आहे ना त्याला ओळखा. ओळख मला राधे, ओळख मला कोणाचा मी कोण राधे, ओळख मला कोणाचा मी कोण राधे, ओळख मला राधे, ओळख मला, ओळख मला राधे, ओळख मला कोणाचा मी कोण नको बघू. हे नाशिवंत आज्ञा उद्या जाणार आहे, त्याच्या आतमध्ये जो कृष्ण आहे तुम्हाला जे आकर्षित करतं त्या कृष्णाला ओळखा. राम ज्याला म्हणते काय, जे आकर्षित करतं जे तत्व आहे त्याला राम म्हणतात. त्याला ओळखा, त्याला ओळखा. आणि हे ओळखण्याचं चिन्ह आज महाराज आपल्या 2ऱ्या चरणात सांगतात. वर्म मज दावी नारायण